दिवाळी म्हटलं की अजून एक महत्त्वाचा भाग हा दिवाळीशी कनेक्टेड असतो आणि तो म्हणजे शॉपिंग आणि पर्टिक्युलरली कपड्याचं शॉपिंग. पूर्वी कसा काळ होता की फक्त 2 वेळा शॉपिंग व्हायचं. एक दिवस, एक तर तो वाढदिवसाच्या दिवशी आणि दुसरं म्हणजे दिवाळीत. पण आता कम्प्लीट ट्रेंड बदलला आहे. आता खरेदी महिन्यातनं 2 वेळा होते आणि सगळ्यात जास्त खरेदी होत असेल ती म्हणजे कपड्यांची. कपड्यांचं क्रेज आता भयंकर वाढलेलं आहे आणि याच्या रिलेटेड एक आर्टिकल म्हणून बघत मी फॅशन हे सगळं खाल्लेलं आहे. फास्ट फॅशन, पडद्यामागचं वास्तव्य. कधी कधी प्रश्न पडतो की एवढे कपडेची खरोखर गरज असते का हो? हौशीने 4-5 वेळा एखादा ड्रेस घेतला जातो आणि त्याच्यानंतर तो कपाटात जो राहतो तो कायमस्वरूपी राहतो. लेखिकेने खूप सुंदर वर्णन केलंय की खरोखर गरज आहे का. लक्षात घ्या, कपडे मॅन्युफॅक्चर करताना त्याचं जे पोल्युशन होतं, डायरेक्टली और इनडायरेक्टली यू आर कॉन्ट्रीब्युटिंग, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता टोटल ओव्हरऑल पोल्युशन हे सगळं दिलेलं आहे. खूप वेळा लोकांना क्रेज असते ना कपड्यांची. ज्याच्याकडे जास्त कपडे तो खूप श्रीमंत असा मानला जातो. मला आठवते या लेखात असंही देखील वर्णन केलेलं आहे की लग्नाची खरेदी खूप मोठ्या प्रमाणात होते. आपणही हौशीने कपडे घालतो, ते एखादा सूट विकत घेतो, पण त्याची कंडिशन अशी होते की एकदा तो कपाटात गेला की तो कायमस्वरूपी कपाटात घेतो. त्याचं सोल्युशन देखील हे लेखिकेने दिलेलं आहे. लेखिका म्हणते की आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे कपडे भाड्याने मिळतात. येस, मी एखादं सूट किंवा एखादे चांगले कपडे जाऊन भाड्याने घेऊन एखादा कार्यक्रम अटेंड केलं, इट इज नथिंग लाईक दॅट. म्हणजे पूर्वी एक ट्रेंड होता की फिल्म इंडस्ट्रीमधले किंवा नाटकात काम करणारे कपडे भाड्याने घेतात. असे आजकाल बरेच शॉप्स मिळतात किंवा दिसतात रादर की जे भाड्याचे कपडे देतात आणि अशा पद्धतीचा आपण वापर करू शकलो टू डायरेक्टली और इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्युटिंग टू लेस पोल्युशन. पण त्यामुळे न चुकता हे आर्टिकल वाचा. त्यातले एक भाग मी वाचून दाखवतो तुम्हाला, म्हणजे आयडिया येईल तुम्हाला की काय एक्झॅक्टली या लेखामध्ये. एकेकाळी वर्षातून 1-2दाच मिळणारे कपडे आनंदाने आणि पुरून पुरून वापरणारे आपण आता कपाट ओसांडून वाहताना इतके कपडे घेतो, एक नूर आदमी 10 नूर कपडा. ही म्हण जणू सार्थच ठरवायची असते आपल्याला. फास्ट फॅशनच्या ट्रेंडला सामोरे जातो आपण, पण त्याचा परिणाम होतो तिसऱ्याच कोणावर तरी. न चुकता वाचायलाच हवा असा लेख. फास्ट फॅशन, पडद्यामागचं वास्तव्य काय, सदर फॅशन, लेखिका मोना भगत.